नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण 2019मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये आलेले सामान्य ज्ञानावरील प्रश्न. चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक पहिला, 1 हेक्टर बरोबर किती? ऑप्शन 1 100 चौरस मीटर, 2 1000 चौरस मीटर, 3 10,000 चौरस मीटर, 4 1,00,000 चौरस मीटर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 2, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 नाशिक, 2 बेंगलोर, 3 हैदराबाद, 4 दिल्ली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद. प्रश्न क्रमांक 3, संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 बीड, 2 नाशिक, 3 धाराशिव, 4 पुणे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 धाराशिव. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? ऑप्शन 1 सी राजगोपालाचारी, डॉक्टर सी व्ही रमन, 3 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, 4 महात्मा गांधी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? ऑप्शन 1 कावेरी, 2 गोदावरी, 3 कृष्णा, 4 नर्मदा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा. ऑप्शन 1 कावेरी, 2 गोदावरी, 3 कृष्णा या पूर्व वाहिनी नद्या आहे. प्रश्न क्रमांक 6, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन 1 टंगस्टन, 2 प्लॅटिनम, 3 तांबे, 4 अल्युमिनियम. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 टंगस्टन. प्रश्न क्रमांक 7, नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो? ऑप्शन 1 भौतिकशास्त्र, 2 रासायनिकशास्त्र, 3 साहित्य, 4 यांपैकी सर्व. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यांपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 8, महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन 1 कुंती, 2 माधुरी, 3 गांधारी, 4 हिडिंबा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गांधारी. प्रश्न क्रमांक 9, भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? हे इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे. प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 21 ऑक्टोबर, 2 15 ऑगस्ट, 3 15 जानेवारी, 4 1 मे. तर बरोबर उत्तर आहे पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, डायबिटीज म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणत्या घटक नियंत्रणात राहत नाही? ऑप्शन 1 प्रथिने, 2 कोलेस्टेरॉल, 3 शर्करा, 4 हिमोग्लोबिन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शर्करा हा घटक नियंत्रणात राहत नाही. प्रश्न क्रमांक 11, खाण्याचा सोडा म्हणजे काय? ऑप्शन 1 कार्बन डायऑक्साईड, 2 सोडियम कार्बोनेट, 3 सोडियम बायकार्बोनेट, 4 सोडियम ट्रायकार्बोनेट. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न क्रमांक 12, दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती? ऑप्शन 1 CID, 2 CBI, 3 NIA, 4 रॉ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 NIA. NIAचा फुल फॉर्म होतो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. प्रश्न क्रमांक 13, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन 1 ज्योतिबा फुले, 2 महात्मा गांधी, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 लोकमान्य टिळक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 14, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? ऑप्शन 1 46, 2 23, 3 36, 4 25. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 23 जोड्या असतात. प्रश्न क्रमांक 15, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट?
ऑप्शन 1 840, 2 746, 3 36, 4 25. तर एक अश्वशक्ती म्हणजेच 746 वॅट. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16. कॅनडाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन 1 टोरंटो, 2 एडमंटन, 3 ओटावा, 4 कुवेत. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ओटावा. प्रश्न क्रमांक 17. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? ऑप्शन 1 पिंगा, 2 रिंगण, 3 परिभ्रमण, 4 परिवलन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 परिवलन. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या क्रियेला परिवलन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 डॉक्टर पंजाबराव देशमुख, 3 भाऊसाहेब हिरे, 4 कर्मवीर भाऊराव पाटील. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 19. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पॉलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले? ऑप्शन 1 ऑपरेशन कंटूर, 2 ऑपरेशन पोलो, 3 ऑपरेशन ग्रीन हंट, 4 ऑपरेशन ब्लू स्टार. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेशन पोलो. प्रश्न क्रमांक 20. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन 1 सातारा, 2 पुणे, 3 जालना, 4 यवतमाळ. तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ हा जिल्हा ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 21. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? ऑप्शन 1 मुंबई शहर, 2 कोल्हापूर, 3 नागपूर, 4 अहिल्यानगर. तर बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4 अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? ऑप्शन 1 मुंगूस, 2 शेकरू, 3 बिबट्या, 4 वाघ. तर बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचा प्राणी हा शेकरू आहे. प्रश्न क्रमांक 23. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? ऑप्शन 1 तारापूर, 2 चिकमंगळूर, 3 श्रीहरिकोटा, 4 कल्पक्कम. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तारापूर. प्रश्न क्रमांक 24. नागालँड या राज्याची राजधानी कोणती? ऑप्शन 1 आगरताळा, 2 कोहिमा, 3 निफाड, 4 इटानगर. तर बरोबर उत्तर आहे नागालँडची राजधानी आहे कोहिमा. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला? ऑप्शन 1 गंगा, 2 अंजी, 3 गोदावरी, 4 ब्रह्मपुत्रा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अंजी. प्रश्न क्रमांक 26. कोसला ही कादंबरी कोणी लिहिली? ऑप्शन 1 पु ल देशपांडे, 2 भालचंद्र नेमाडे, 3 ग दि माडगूळकर, 4 शिवाजी सावंत. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे. प्रश्न क्रमांक 27. लेखक या शब्दाचे अनेक वचन काय? ऑप्शन 1 लेखके, 2 लेखिके, 3 लेखक, 4 लेखके. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लेखक या शब्दाचे अनेक वचन लेखकच होते, लेखके होत नाही. प्रश्न क्रमांक 28. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपणनाव आहे? ऑप्शन 1 पु ल देशपांडे, 2 वि वा शिरवाडकर, 3 वि स खांडेकर, 4 दत्ता भगत. तर कुसुमाग्रज हे टोपणनाव ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच वि वा शिरवाडकर यांचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 29. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन 1 क्रीडा, 2 साहित्य, 3 विज्ञान, 4 अर्थशास्त्र. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अर्जुन पुरस्कार हा क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30. बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? ऑप्शन 1 सरदार वल्लभभाई पटेल, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 आचार्य जयविक कृपलानी. तर बरोबर उत्तर आहे बारडोली सत्याग्रहाचे नेते हे सरदार वल्लभभाई पटेल होते. प्रश्न क्रमांक 31. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 पल्लव, 2 पंड्या, 3 चोला, 4 चालुक्य. तर बरोबर उत्तर आहे महाबलीपुरमची स्थापना पल्लव
यांनी केली. प्रश्न क्रमांक 32, महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? ऑप्शन 1 लाला लजपत राय, 2 गोपाळकृष्ण गोखले, 3 अरविंद घोष, 4 बाळ गंगाधर टिळक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 33, पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रथम कधी अस्तित्वात आला? ऑप्शन 1 1985, 2 1986, 3 1987, 4 1988. तर बरोबर उत्तर आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986ला. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34, सुवर्ण मंदिर कुठे आहे? ऑप्शन 1 अमृतसर, 2 आग्रा, 3 मुंबई, 4 नवी दिल्ली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण मंदिर अमृतसर येथे आहे. प्रश्न क्रमांक 35, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 पालघर, 2 रायगड, 3 पुणे, 4 मुंबई. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रायगड. प्रश्न क्रमांक 36, यांपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे? ऑप्शन 1 लोणार, 2 रंकाळा, 3 रामटेक, 4 तानसा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोणार. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन 1 248, 2 288, 3 48, 4 298. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र विधान परिषद संख्या 288 आहे. प्रश्न क्रमांक 38, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन 1 केंद्रीकरण, 2 विकेंद्रीकरण, 3 अ व ब, 4 यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राज प्रणाली विकेंद्रीकरण या तत्वावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 39, लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत? ऑप्शन 1 58, 2 48, 3 38. तर बरोबर प्रश्न क्रमांक ऑप्शन 4 42. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 48. प्रश्न क्रमांक 40, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? ऑप्शन 1 1947, 2 1951, 3 1965, 4 1969. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1969ला 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 41, देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते? ऑप्शन 1 वित्त आयोग, 2 वित्त मंत्रालय, 3 नीती आयोग, 4 RBI. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वित्त मंत्रालय. प्रश्न क्रमांक 42, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 कोल्हापूर, 2 सोलापूर, 3 सातारा, 4 सांगली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सांगली. प्रश्न क्रमांक 43, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? ऑप्शन 1 180 मीटर, 2 181 मीटर, 3 182 मीटर, 4 183 मीटर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 182 मीटर. प्रश्न क्रमांक 44, जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन 1 अजय बांगा, 2 SA बोबडे, 3 दीपक मिश्रा, 4 TS ठाकूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अजय बांगा. प्रश्न क्रमांक 45, भारताच्या संविधानाचे रद्द झालेले अनुच्छेद 370 कोणत्या प्रदेशाशी संबंधित होते? ऑप्शन 1 जम्मू काश्मीर, 2 दमण दीव, 3 आसाम, 4 मणिपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 46, कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? ऑप्शन 1 ऑस्ट्रेलिया, 2 आशिया, 3 युरोप, 4 आफ्रिका. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 47, नीती आयोगाचे विस्तारित रूप काय आहे? ऑप्शन 1 नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, 2 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन इंडिया, 3 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग आणि 4 यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया.
प्रश्न क्रमांक 48, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? ऑप्शन 1 महावीर, 2 ऋषभदेव, 3 वर्धमान, 4 बाहुबली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऋषभदेव. प्रश्न क्रमांक 49, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? ऑप्शन 1 शंकराचार्य, 2 बुद्ध, 3 महावीर, 4 गुरु गोविंद सिंग. तर बरोबर उत्तर आहे ही बहुजन हिताय बहुजन सुखाय ही बुद्ध यांची शिकवण आहे. प्रश्न क्रमांक 50, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? ऑप्शन 1 11 ऑक्टोबर 1956, 2 10 ऑक्टोबर 1956, 3 14 ऑक्टोबर 1956, 4 13 ऑक्टोबर 1956. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 14 ऑक्टोबर 1956. प्रश्न क्रमांक 51, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? ऑप्शन 1 लोकमान्य टिळक, 2 गोपाळ गणेश आगरकर, 3 श्री म माटे, 4 ना म जोशी. तर बरोबर आहे ऑप्शन आहे 2 नंबर गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 52, राजर्षी शाहू महाराज यांची मूळ नाव काय? ऑप्शन 1 यशवंतराव, 2 बळवंतराव, 3 मल्हारराव आणि 4 दुसरा संभाजी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव. प्रश्न क्रमांक 53, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषय संदर्भात साक्ष दिली? ऑप्शन 1 शेतकऱ्यांचे प्रश्न, 2 शिक्षण, 3 पूरपीडितांचे प्रश्न, 4 कामगारांचे प्रश्न. तर बरोबर उत्तर आहे 2 शिक्षण या विषया संदर्भात साक्ष दिली. प्रश्न क्रमांक 54, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन 1 जिनिव्हा, 2 हेलसिंकी, 3 न्यूयॉर्क, 4 पॅरिस. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जिनिव्हा. प्रश्न क्रमांक 55, सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 गोंदिया, 2 वर्धा, 3 गडचिरोली, 4 भंडारा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सानगडी किल्ला हा भंडारा जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 56, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आला? ऑप्शन 1 वसंतदादा पाटील, 2 यशवंतराव चव्हाण, 3 वसंतराव नाईक, 4 यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 57, विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? ऑप्शन 1 मुख्यमंत्री, 2 राज्यपाल, 3 विधानसभा उपाध्यक्ष, 4 विधान परिषद सभापती. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा उपाध्यक्ष. प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी RDXचे दुसरे नाव काय? ऑप्शन 1 सायनोहायड्रिन, 2 डिस्ट्रॉन, 3 सायक्लोहेक्सेन, 4 सायक्लोनाइट. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट. प्रश्न क्रमांक 59, 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? ऑप्शन 1 अफगाणिस्तान, 2 इराण, 3 बांगलादेश, 4 पश्चिम बंगाल. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश. प्रश्न क्रमांक 60, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? ऑप्शन 1 गंगटोक, 2 इम्फाळ, 3 कोहिमा, 4 गुवाहाटी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61, रसायनाचा राजा कोणास म्हणतात? ऑप्शन 1 हायड्रोक्लोरिक ॲसिड, 2 नायट्रिक ॲसिड, 3 सल्फ्युरिक ॲसिड, 4 ॲसिटिक ॲसिड. तर बरोबर उत्तर आहे सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा म्हणतात, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 62, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे? ऑप्शन 1 4:3, 2 3:4, 3 2:3, 4 1:3. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2:3. प्रश्न क्रमांक 63, GPS चे विस्तारित रूप काय आहे? ऑप्शन 1 जनरल पब्लिक स्कीम, 2 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, 3 जनरेटर पॉवर सप्लाय, 4 वरीलपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, GPS चे विस्तारित रूप.
प्रश्न क्रमांक 64, इस्रोचे विस्तारित रूप काय आहे? ऑप्शन 1 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, 2 इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑप्शन 3 इंडियन स्पेशियल रोड ऑर्गनायझेशन, 4 वरीलपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. प्रश्न क्रमांक 65, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन 1 पहिला, 2 दुसरा, 3 तिसरा, 4 चौथा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुसरा. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन 1 रातआंधळेपणा, 2 स्कर्वी, 3 बेरीबेरी, 4 मुडदूस. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्कर्वी. प्रश्न क्रमांक 67, आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? ऑप्शन 1 नेपच्यून, 2 शनी, 3 युरेनस, 4 प्लुटो. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून. प्रश्न क्रमांक 68, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? ऑप्शन 1 25 डिसेंबर 1927, 2 20 डिसेंबर 1924, 3 20 डिसेंबर 1927, 4 25 डिसेंबर 1924. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 1927. प्रश्न क्रमांक 69, दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? ऑप्शन 1 21 ऑक्टोबर, 2 21 मे, 3 6 मे, 4 17 ऑक्टोबर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 21 मे. प्रश्न क्रमांक 70, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेली पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 पंजाब, 2 हरियाणा, 3 राजस्थान, 4 उत्तराखंड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पानिपत हे गाव हरियाणा या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 71, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे? ऑप्शन 1 मिठी, 2 दहिसर, 3 जगबुडी, 4 वशिष्ठी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दहिसर. प्रश्न क्रमांक 72, महाराष्ट्राला डॅश डॅश किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? ऑप्शन 1 600, 2 800, 3 620, 4 720. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 73, दुसरे मराठा इंग्रजी युद्ध डॅश डॅश ठिकाणी झाले? ऑप्शन 1 मुंबई, 2 पुणे, 3 आडगाव, 4 वसई. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वसई. प्रश्न क्रमांक 74, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? ऑप्शन 1 करारी, 2 सुधारक, 3 दर्पण, 4 महानायक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दर्पण. 1 नंबरचा ऑप्शन चुकलेला आहे मित्रांनो, इथे केसरी पाहिजे होते, हे केसरीच्या जागी करारी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 75, कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? ऑप्शन 1 खडकपूर्णा, 2 गोदावरी, 3 गिरणा, 4 सुकना. तर तापी नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक 3 गिरणा. प्रश्न क्रमांक 76, कथक हा नृत्य प्रकार डॅश डॅश राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन 1 कर्नाटक, 2 आंध्र प्रदेश, 3 तामिळनाडू, 4 उत्तर प्रदेश. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 77, भारतीय राज्यघटना या तारखेपासून अंमलात आली? ऑप्शन 1 26 नोव्हेंबर 1949, 2 26 जानेवारी 1950, 3 15 ऑगस्ट 1947, 4 तिन्हीपैकी एकही नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1950ला या तारखेपासून राज्यघटना अंमलात आली. प्रश्न क्रमांक 78, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? ऑप्शन 1 विधानसभा, 2 विधान परिषद, 3 राजभवन, 4 विधान भवन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2
विधान परिषद. प्रश्न क्रमांक 79. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? ऑप्शन 1 क्लाउड इंजिनिअरिंग, 2 क्लाउड कंट्रोल, 3 क्लाउड सीडिंग, 4 तिन्हींपैकी एकही नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क्लाउड सीडिंग. प्रश्न क्रमांक 80. मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन 1 पु ल देशपांडे, 2 गोडसे भटजी, 3 कुसुमाग्रज, 4 वि स खांडेकर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोडसे भटजी. प्रश्न क्रमांक 81. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन 1 मेंडेले, 2 डार्विन, 3 लॅमार्क, 4 मेंडेलीव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मेंडेले. मेंडेलेने अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 82. खालीलपैकी शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? ऑप्शन 1 सिंहगड, 2 सुभानमंगळ, 3 तोरणा, 4 राजगड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तोरणा हा सर्वप्रथम किल्ला जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 83. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? ऑप्शन 1 महात्मा गांधी, 2 लाल बहादूर शास्त्री, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 जवाहरलाल नेहरू. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 84. या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 ते 12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. ऑप्शन 1 लॉर्ड हार्डिंग, 2 लॉर्ड प्रिंट, 3 लॉर्ड कर्झन, 4 लॉर्ड डेलहाउसी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड हार्डिंग. प्रश्न क्रमांक 85. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? ऑप्शन 1 केंद्र सूची, 2 राज्य सूची, 3 समवर्ती सूची, 4 विशेष सूची. तर बरोबर उत्तर आहे पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या राज्यसूचीत समाविष्ट करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 86. पिवळ्या फॉस्फरस पासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणते उत्प्रेरक वापरतात? ऑप्शन 1 निकेल, 2 हायड्रोजन, 3 सोडियम, 4 आयोडीन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आयोडीन. प्रश्न क्रमांक 87. जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते, यास कारणीभूत ठरणारी बाब कोणती? ऑप्शन 1 प्रदूषण, 2 हरितगृह परिणाम, 3 कार्बन डायऑक्साईड, 4 यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हरितगृह परिणाम. प्रश्न क्रमांक 88. जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेच्या दाबाचे प्रमाण डॅश डॅश असते. ऑप्शन 1 जास्त, 2 अधिक, 3 अत्यधिक, 4 कमी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हवेच्या दाबाचे प्रमाण हे कमी असते. प्रश्न क्रमांक 89. श्रीवर्धन येथील जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. ऑप्शन 1 मंगलम, 2 रोठा, 3 चिकनी, 4 गोटा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रोठा. प्रश्न क्रमांक 90. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन 1 22 सप्टेंबर, 2 20 सप्टेंबर, 3 28 सप्टेंबर, 4 25 सप्टेंबर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 28 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 91. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 महात्मा फुले, 2 भाऊराव पाटील, 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4 धोंडो केशव कर्वे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 92. राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कोठे आहे? ऑप्शन 1 मुंबई, 2 नवी दिल्ली, 3 पुणे, 4 नाशिक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुणे. प्रश्न क्रमांक 93. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन 1 जुन्नर, 2 शिरूर, 3 मावळ, 4 पुरंदर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर. प्रश्न क्रमांक 94. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 1 रायगड,
2 सातारा, 3 सांगली, 4 पुणे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सातारा. प्रश्न क्रमांक 95. देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे. ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर, 2 सोलापूर, 3 नागपूर, 4 इचलकरंजी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 96. महाराष्ट्रात डॅश डॅश येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. ऑप्शन 1 वर्धा, 2 ठाणे, 3 पुणे, 4 चंद्रपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वर्धा. प्रश्न क्रमांक 97. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? ऑप्शन 1 ओझोन, 2 प्राणवायू, 3 कार्बन डायऑक्साईड, 4 कार्बन मोनॉक्साईड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 98. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन 1 महात्मा फुले, 2 दादाभाऊ पांडुरंग, 3 बाबा पदमनजी, 4 गोपाळ गणेश आगरकर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 99. भारताच्या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश डॅश होते. ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 राजेंद्र प्रसाद, 3 पंडित कुंजीरू, 4 पंडित नेहरू. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न क्रमांक 100. यांना आपण डॅश डॅश यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो. ऑप्शन 1 आचार्य अत्रे, 2 साने गुरुजी, 3 विनोबा भावे, 4 कुसुमाग्रज. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी. 2 प्रश्न 101, 102 2 प्रश्न एक्स्ट्रा आहे. त्याची उत्तरे कमेंट करून तुम्ही सांगा. त्यातील 101 प्रश्न क्रमांक 101. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती डॅश डॅश स्तरीय आहे. ऑप्शन 1 2, 2 3, 3 4, 4 5. आणि प्रश्न क्रमांक 102. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? ऑप्शन 1 तांबे, 2 अल्युमिनियम, 3 सिल्वर, 4 जस. तर याचंही उत्तर तुम्हाला कमेंट करून कळवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.